मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते। उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची मातोश्रीच्या बाहेर गर्दी आहे। अंजली सूर्यवंशींना धारावीमधून उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज मिळावा म्हणून मातोश्रीच्या गेटच्या बाहेर त्यांनी आंदोलन केलंय। आई वडिलांचे फोटो हातात घेऊन अंजली सूर्यवंशी यांनी आंदोलन केलं। साहेबांवर आम्हाला खूप विश्वास आहे की ते अंजली राजेंद्र सूर्यवंशी आणि सुनंदा सूर्यवंशी आणि राजेंद्र सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून अंजली राजेंद्र सूर्यवंशीला त्यांनी नगरसेवकाचं एक तिकीट दिलं पाहिजे, एक उमेदवारी दिली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे। बाकी आमची काहीच अपेक्षा नाही। बस फक्त आई वडिलांसाठी आमचा काही स्वार्थ नाही। माझ्या आई वडिलांची शपथ, आमचा काही स्वार्थ नाही खरंच। त्या विभागाचे त्यांचे आशीर्वाद सोबत आहे आणि ही लढाई जोशात शिवसैनिक लढतील आणि विजय संपादित करतील याचा मला विश्वास आहे। त्यांच्या या विश्वासाला मी खरंच पात्र ठरेन आणि माझा हा प्रभाग क्रमांक 135 भरघोस मताने विजयी होऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवेन। पक्षासाठी एकनिष्ठ काम करतो। मोर्चा असून दे, आंदोलन से भरारीने पुढे असते। मी कुठलेही फोटो काढा मीडियामधून, प्रत्येक मीडियामध्ये फोटो, मारामारी असून दे, मोर्चा असून दे, कुठेही असून दे, मी पुढे असते। मग जेव्हा पक्षाला काही देण्याची वेळ ते कार्यकर्त्याला, तेव्हा का डावळलं जातं? हा माझ्यावरती झालेला पक्षाने केलेला अन्याय आहे। आज आमचे कुटुंब प्रमुख म्हणून मी आज साहेबांवर विश्वास ठेवून मी काम केलेलं एवढी वर्ष, आणि जर असा अन्याय होत असेल तर इथेच थांबावं लागेल मला। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतं। माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना पुन्हा तिकीट देण्यास स्थानिकांचा विरोध आहे। तर प्रभाग 193 शाखा समन्वयक कृणाल लाड, शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय। एकनाथ शिंदेंनी केलं ते बंड नाही असं राऊत म्हणाले। शिंदेंनी एक निर्णय घेतला, त्याला बंड म्हणता येणार नाही असं राऊत म्हणाले आहेत। तर शिरसाटांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। आता शिंदे गट पण म्हणतो ना आम्ही बंड केलं। कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे। कसलं बंड? कसलं बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे। वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं। तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे। आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जे आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या। आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय, आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते। शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली।